मित्रांनो नमस्कार. इंट्रोगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह ही वाक्य शिकलेलो आहोत. त्याच्याबरोबर सो दॅटचं टू मध्ये कसं करायचं, जो अतिशय परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे तोही आपण शिकलेलो आहोत. आता आपल्याला शिकायचंय अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं म्हणजेच होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करणं. होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करणं म्हणजे नेमकं काय ते आधी लक्षात आलं पाहिजे. म्हणजे नुसतं आय वेंट देअर आणि याचं नकारार्थी करायचं असेल तर आय डिडंट गो देअर असलं नकारार्थी करणं इथे अभिप्रेत नाहीये. परत मी काल तुम्हाला सांगितलं की ऍक्च्युली एखादा व्यक्ती ज्यावेळेला बोलत असतो त्यावेळेला त्याच्या बोलण्याच्या मागचं इंटेन्शन काय असतं ते इंटेन्शन आपल्याला समजतंय का नाही याच्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारची एक्सरसाइज दिली जाते. जसं यापूर्वीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला असं सांगितलं की इंट्रोगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करणं याचा अर्थ काय, तर आपल्याला इंट्रोगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करण्याची कसरत करायची नाहीये, तर ऍक्च्युली माणूस ज्या त्वेषाने किंवा ज्या रागाने किंवा जी काही मनामध्ये अडी ठेवून किंवा खडूसपणे जे काही बोलत असतो त्या बोलण्याच्या मागे त्याचा ऍक्च्युली हेतू काय असतो, म्हणजे त्याला ऍक्च्युली काय म्हणायचं असतं. ही कुठलेही जे प्रश्न आहेत हे प्रश्न या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दडलेलं असतं. म्हणून ही अशा प्रकारची एक्सरसाइज दिली जाते. तर अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह करताना किंवा निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह करताना नेमकं आपल्याला हेच बघायचंय की काय ऍक्च्युली करायचं असतं. म्हणजेच थोडक्यात काय इथे की ग्रामरच्या नियमाप्रमाणे बघा मित्रांनो, लक्षात ठेवा अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य हे तुम्हाला माहितीये. मग नकारार्थी वाक्य आणि होकारार्थी वाक्य यांच्यामध्ये जर एवढा फरक असेल तर मग असं का करायला लावतात, तर याचं कारण फक्त एवढंच आहे मित्रांनो की अफर्मेटिव्ह वाक्याचा अर्थ न बदलता त्याचं निगेटिव्ह काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. मित्रांनो हे मराठीमध्ये सुद्धा आपण कधी कधी बोलत असतो. जसं बघा दोन नकार वापरले तर तो एक होकार असतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे समजा मी असं म्हटलं की ती सुंदर नाही असं नाही, म्हणजे बघा मी काय म्हटलं बघा, ती सुंदर नाही असं नाही, म्हणजे मी तिथे दोन नकार वापरले. याच वाक्याचा अर्थ काय बघा, ती सुंदर आहे, बरोबर आहे. मी जर असं म्हटलं तो गप्प बसला, मग तो गप्प बसला म्हणजेच काय, म्हणजेच त्याने उत्तर दिलं नाही किंवा तो बोलला नाही असा याचा अर्थ आहे. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं आहे काय की मराठीमधली ही जी आपल्याला जी वाक्य आहेत ही आपल्याला समजतात की अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करणं म्हणजे नेमकं काय असतं. तर हेच असतं की जे काही वाक्य बोललं गेलं आहे किंवा जे वाक्य आपल्याला दिलं गेलं आहे हे वाक्य आपल्याला नेमकं समजलं पाहिजे की या वाक्याचा अर्थ काय आहे हे नीट समजणं म्हणजेच अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करणं किंवा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करणं हे आहे. म्हणजे थोडक्यात ह्याच्यामध्ये नुसतं नॉट वापरणं एवढाच अर्थ अभिप्रेत नाहीये. मग इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या काही टेक्निक्स वापरायला लागतात. म्हणजे काही वेळेला तुम्हाला दोन नकार घ्यावे लागतात, काही वेळेला तुम्हाला विदाउट, एक्सेप्ट अशी काही प्रेपोजिशन्स आहेत, काही वेळेला रिफ्यूज, डिनाय, अव्हॉइड अशासारखे वर्ब्स वापरावे लागतात. म्हणजे काही वेळेला काय करायला लागतं की तुम्हाला विरुद्ध अर्थाचे शब्द वापरायला लागतात. असे वेगवेगळे प्रकार केले जातात. म्हणजे हे वेगवेगळ्या पद्धती आहेत की अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करायचं असेल तर काय करायचं, ह्या सगळ्या ज्या विविध पद्धती आहेत. परत ह्याच्यावरती प्रश्नपत्रिकेमध्ये किती वेटेज आहे तर मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो की ट्रान्सफॉर्मेशनच्या ह्या जेवढ्या म्हणून एक्सरसाइज आहेत कुठल्या कुठल्या ते लक्षात ठेवा. सो दॅटचं टू मध्ये रूपांतर करणं समजतंय. सो दॅटचं टू जे आपण सगळ्यात पहिल्यांदा शिकलो. त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्स करणं म्हणजे प्रश्नार्थक वाक्यांचं विधानार्थी वाक्य करणं किंवा व्हाईस वर्सा काही पण असेल ते. तसंच आता आपण जे बघतोय ते आहे अफर्मेटिव्ह वाक्याचं निगेटिव्ह वाक्य करणं. किंवा याच्यानंतर अजून पुढची जी एक्सरसाइज आहे ती बघणार आहे एक्सक्लेमेटरी वाक्याचं असर्टिव्ह सेंटेन्स करणं. तर हे जे सगळे जे काही 5 प्रकार आहेत या 5 प्रकारांमधला म्हणजे या 5 प्रकारांमधला कुठला तरी एकच प्रकार प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. आणि त्यातल्या त्यात अवघड असा जो अवघड म्हणण्यापेक्षा त्यातल्या त्यात कोणत्याही पेपर सेटरचा जो सगळ्यात आवडता प्रकार आहे तो म्हणजे इंट्रोगेटिव्हचं असर्टिव्ह करणं. हे लक्षात ठेवा, जो काल आपण सगळ्यात शेवटी शिकलेलो आहोत. ह्याच्यामध्ये मात्र तुम्ही जरा नीट चांगली प्रॅक्टिस केली पाहिजे आणि चांगला अभ्यास केला पाहिजे. 2011च्या पूर्वी इव्हन अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करणं किंवा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करणं याच्यावरती 2011च्या पूर्वी सांगतोय मी, कारण का त्यावेळेला तुम्हाला माहितीये PSI ची परीक्षा वेगळी, STI ची परीक्षा वेगळी, ASO ची परीक्षा वेगळी, अशा प्रत्येक परीक्षा त्यावेळेला वेगवेगळ्या होत होत्या आणि त्या वेगवेगळ्या होत होत्या. त्यामुळे तिथे मात्र
वर्षामध्ये म्हणजे त्या ज्या काही परीक्षा असायच्या त्या परीक्षांमध्ये एखाद म्हणजे कुठल्या ना कुठल्या परीक्षेला ते असायचंच. आता कशा ठरलेल्या आहेत बाबा परीक्षा किती आहेत ते, त्यामुळे यांची फ्रिक्वेन्सी थोडी कमी झालेली आहे. नंतर म्हणजे थोडक्यात सांगायचं एवढंच आहे की हे जे सगळे प्रकार जे आहेत म्हणजे सो दॅटचं टू टू करणं, इंट्रोगेटिव्हचं असर्टिव्ह करणं, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करणं आणि एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह करणं, हे जे पर्टिक्युलरली जे 4 प्रकार आहेत, या 4 प्रकारांमध्ये एखाद्या मार्काला ते सुद्धा कधीतरीच प्रश्न विचारले जातात. त्यातल्या त्यात प्रश्नार्थक वाक्यांचं जे असर्टिव्ह सेंटेन्स करणं आहे याला मात्र प्रश्न जास्त म्हणजे त्याला जास्त कल असतो ते विचारण्याचा, जो आपण काल सगळ्यात शेवटी बघितला. आणि त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं बघा की जे व्हॉट दो आहे, बरं कळलं ना, आणि व्हाय वेस्ट टाइम आहे, हे 2 म्हणजे त्यात व्हॉट दोचं जे आहे हे परीक्षेमध्ये जास्त विचारलं गेलेलं आहे. अर्थात परत परीक्षक काय विचारतील हे तर आपल्यालाही काय माहित नाही, पण या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक महत्वाचं सांगतो की जर तुम्हाला त्या इंग्लिश वाक्याचा मराठी अर्थ समजला तर तुम्हाला उत्तर खूप सोपं जात असतं. ठीक आहे, इथे पण तुम्हाला हेच समजेल की जर मराठी समजलं तर त्याचा खाली दिलेला अर्थ आहे तो नेमका कुठला तिथे फिट बसतो हे समजलं पाहिजे. आणि ही एक्सरसाइज तशी इव्हन पेपर सेटरना सुद्धा परीक्षेत विचारायला संकोच वाटतो की एवढं सोपं काय विचारायचं, आणि म्हणून या टेंडन्सीने किंवा हा जो त्यांचा जो ग्रह झालेला आहे त्यामुळेच कदाचित हे प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं जात नसेल. असो, तर आता अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य, त्या अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह करण्यासाठी काय काय केलं जातं, आणि दुसरं अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय हे थोडक्यात आता आपण बघूया. तर मित्रांनो इथे दिलेलं आहे बघा अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह म्हणजे आता जे आता आपण करतोय ते. तर मित्रांनो याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला एखादं वाक्य इंग्लिशमध्ये निगेटिव्ह आहे हे तुम्ही ओळखायचं कसं, तर बघा तुम्हाला हे शब्द त्याच्यामध्ये दिसले पाहिजे. नो, नॉट, नन, नेव्हर, नोवेअर वगैरे अशी ज्या वेळेला तुम्हाला शब्द दिसतात त्यावेळेला ते वाक्य हे तुमचं, कारण याच्यामध्ये नो शब्द दिसतोय, नो किंवा नेव्हर किंवा नॉट हा शब्द दिसतोय, कळलं का. मग इव्हन नॉट ओनली बट ऑल्सो हे जे कंजंक्शन आहे ना, हे कंजंक्शन जरी त्याच्यामध्ये होकारार्थी विधान असलं तरी सुद्धा ते वाक्य निगेटिव्ह समजलं जातं हे लक्षात ठेवा. कळतंय, नॉट ओनली बट ऑल्सो आहे, नो सुनर दॅन आहे, कळलं का. तर ही जी वाक्य आहेत जसं बघा आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन याच्यामध्ये आपण एक प्रकार शिकलोय बघा की ज्याच्यामध्ये नो अदरनी पहिलं टेबल जर तुम्हाला ती आठवत असतील 3 टेबल, तर त्याच्यामधलं जे पहिलं टेबल आहे की ज्याच्यामध्ये सुरुवात ही नेहमी नो अदर होत असते, नो नो, कळलं. तर नो अदर असलेली ती जी पर्टिक्युलरली पॉझिटिव्ह डिग्री आहे ही सुद्धा नकारार्थी वाक्यामध्येच धरावी लागते, कारण का त्याच्यामध्ये हा शब्द आहे. नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये हा आहे, नो सुनर दॅन मध्ये हा शब्द आहे, कळलं का. त्यामुळे अशी जी वाक्य आहेत ही सुद्धा निगेटिव्ह अर्थाची आहेत, कारण का त्यांच्यामध्ये नो किंवा नॉट हा शब्द आहे, एवढंच फक्त लक्षात ठेवा. पण तेच त्याच्याऐवजी समजा तुम्ही आता नो अदरचं जे पर्टिक्युलरली जे वाक्य असतं, म्हणजे समजा मी असं म्हटलं नो अदर अॅनिमल इज ॲज इंटेलिजंट ॲज अन एलिफंट, कळतंय का काय म्हणतोय ते. नो अदर अॅनिमल इज ॲज इंटेलिजंट ॲज अन एलिफंट, म्हणजे इतर कोणताही प्राणी हा हत्तीसारखा बुद्धिमान नाही, कळते का. नाही हे ऑलरेडी त्याच्यामध्ये आलंय कारण का नो अदर आहे तिकडे. मग ह्याचं ज्या वेळेला तुम्हाला अफर्मेटिव्ह करायचं असेल त्यावेळी तुम्ही काय करणार बघा, अन एलिफंट इज, कळतंय का, मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर अॅनिमल, कळलं. म्हणजेच तुम्ही काय केलं तर त्याची डिग्री बदललेली आहे. ही डिग्री बदलली ज्या वेळेला पॉझिटिव्हची ज्यावेळी तुम्ही कंपॅरेटिव्ह केली त्यावेळी त्या वाक्यामध्ये नो आलेलंच नाहीये, पॉझिटिव्ह मध्ये फक्त नो दिलेलं आहे. तर अशा प्रकारे ही पण म्हणजे नो अदरचं वाक्य आहे तर ते पण होऊ शकतं. हे जर नो सुनर दॅनचं वाक्य दिलं तर ते पण तसंच होऊ शकतं. म्हणजे समजा मी असं म्हटलं नो सुनर द टीचर एंटर्ड द क्लासरूम, बघा नो सुनर द टीचर एंटर्ड द क्लासरूम दॅन द चिल्ड्रन स्टॉप्ड टॉकिंग. नो सुनर दॅन वापरलंय. नो सुनर द टीचर एंटर्ड द क्लास दॅन द बॉईज द चिल्ड्रन स्टॉप्ड टॉकिंग. नो सुनर आहे, बरोबर आहे. मग आता हे वाक्य सुद्धा ज्या अर्थी नो आहे त्या अर्थी ते काय आहे तर निगेटिव्ह वाक्य आहे, बरोबर. मग आता ह्याचं जर अफर्मेटिव्ह करायचं असेल तर तुम्ही ऍज सून एज वापरू शकता, परत हे तुम्ही काहीच वापरायचं नाहीये.
परीक्षक तुम्हाला तिकडे 4 वाक्य देणार आहे, त्याच्यामधलं आपल्याला कुठलं वाक्य बरोबर आहे आणि कुठलं वाक्य चूक आहे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे उद्या समजा त्यांनी असं वाक्य दिलं, as soon as the teacher entered the class the children stopped talking, तर तेही वाक्य बरोबर आहे. उद्या जर तिकडे दुसरं वाक्य दिलं असेल, म्हणजे hardly had the teacher entered the class when the children stopped talking, तर ही दोन्ही वाक्य बरोबर होऊ शकतात. समजतंय? म्हणून सांगायचं फक्त एवढंच आहे की जी एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज म्हणजे काही नाहीये, फक्त नुसती इकडूनच तिकडे तिकडूनच इकडे एवढं करणं आहे. म्हणून वाक्यामध्ये हे जर शब्द तुम्हाला दिसले तर ते वाक्य नकारार्थी आहे हे लक्षात ठेवा. मग त्याच्या ऐवजी ते वाक्य ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्या म्हणजे अफर्मेटिव्ह मध्ये ज्या वेळेला तुम्ही कन्वर्ट करत असता, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करत असता, तर ते ट्रान्सफॉर्मेशन करत असताना बघा आता इथे तुम्हाला काय दिसेल. तुम्हाला माहितीये लिटिलच्या पुढे ज्या वेळेला इथे अ आर्टिकल नसतं त्यावेळेला याचा अर्थ निगेटिव्ह असतो. काल आपण क्वेश्चन टाइप मध्ये पण हे बघितलेलं आहे. कळतंय? तेच इकडे फ्यू असेल अर्थात परत सेम अर्थ आहे, फक्त अनकाउंटेबल नाउनला हे वापरतात आणि काउंटेबल नाउनला हे वापरतात, एवढं लक्षात ठेवा. बाकी हाही शब्द तुम्हाला माहितीये. मग हार्डलीला सिमिलर जे आहेत, मग ते हार्डली असू दे, रेअरली असू दे, बेअरली असू दे, नाहीतर स्केअर्सली असू दे, तर हे 4 शब्द याच्यामध्ये समाविष्ट आहेत. दुसरा हा जो शब्द आहे आणि आपल्याला परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाचं आहे ना, ते हे 2 शब्द आहेत की ह्याच्यावरती परीक्षेमध्ये ह्याच्यावरती फक्त एकदा वाक्य येऊन गेलेलं आहे, पण ह्याच्यावरती मात्र अजूनपर्यंत एकदाही वाक्य येऊन गेलेलं नाही. कळतंय? दुसरी बाकीची आहेत, जसं फॉरगेट म्हणजे विसरणे, रिफ्यूज म्हणजे नाकारणे, अवॉइड म्हणजे टाळणे, विदाउट किंवा एक्सेप्ट जे आहेत ही प्रेपोजिशन्स आहेत. बरोबर ना? विदाउट यांच्यामधनच नकार दर्शवला जात असतो. इनस्पाइट ऑफ म्हणजे च्या ऐवजी ह्याच्यामधनं पण नकार दर्शवला जात असतो. तर ही जी सगळी वाक्य आहे ही सगळी वाक्य आहेत, ही वाक्य होकारार्थी समजली जातात जरी त्यांच्यामधनं नेगेटिव्ह अर्थ प्रगट होत असला तरी. तर मुद्दावरून त्याची काही उदाहरणं मी इथे दाखवलेली आहेत. तर आता ह्याचे काय काय हे आहेत ते आपण बघूया. जसं बघा मी तुम्हाला इथे जी आधी आहेत ती वाक्य आपण बघूया म्हणजे तुम्हाला समजेल त्याच्यामधलं काय काय महत्वाचे आहेत. याच्यामध्ये ही वाक्य ती फक्त लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी, हे खूप महत्वाचं आहे. हे अलीकडे एकदा परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहे 2017 साली. ही वाक्य मात्र जी आहेत ती परीक्षेमध्ये अजिबात येऊन गेलेली नाहीये. त्याच्यानंतर हे वाक्य हे परीक्षेमध्ये आलेले नाहीये. आणि बाकी ही जी वाक्य आहेत पर्टिक्युलरली हे वाक्य म्हणजे ही जी 3 प्रकारची वाक्य आहेत ही परीक्षेमध्ये अजूनपर्यंत येऊन गेलेली नाहीये. बाकीची वाक्य आहेत ही खूप सोपी आहेत. हे पण एक वाक्य परीक्षेमध्ये येऊन गेले नाही. ते आता काय आहे ते आपण बघूया. बर मित्रांनो बघा आपण सुरुवात इथून करूया. ही वॉज अनहॅपी. अर्थ समजायला खूप सोपा आहे. काय? तो दुःखी होता. मग तो दुःखी होता म्हणजेच काय? तर तो आनंदी नव्हता. एवढंच साधं इथे केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे की मित्रांनो एक कायम लक्षात ठेवा, जर तुम्हाला या वाक्याचा अर्थ समजला तर तुम्ही तिथला खाली दिलेला जो काही पर्याय असेल त्या पर्यायांमधला ज्यावेळी तुम्ही पर्याय वाचाल त्यावेळी तिथे त्याच्याशी साधर्म्य असलेला अर्थाने साधर्म्य असलेला समान अर्थाचं वाक्य तुम्हाला जे काही पर्यायांमध्ये आहे ते सहज समजतं. याच्यासाठी खूप मोठे रॉकेट सायन्सचे रूल्स माहित असले पाहिजेत याची आवश्यकता नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही वॉज अनहॅपी. तो दुःखी होता. म्हणजेच मराठीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे आपल्याला अभ्यास परीक्षेसाठी असतो. म्हणजे तो दुःखी होता याला तुम्ही काय करणार बघा ना. आता तो दुःखी होता हे होकारार्थी वाक्य आहे. मग दुःखीच्या ऐवजी तुम्ही सुखी करू शकाल ना. विरुद्ध अर्थाचे शब्द काही वेळा वापरायला लागतील. काय वापरायला लागतील हे ज्या वेळेला तुम्हाला त्या इंग्लिश किंवा मराठी वाक्याचं ज्या वेळेला तुम्ही होकारार्थी कराल ना त्यावेळी ते आपोआप समजणार आहे किंवा नकारार्थी कराल त्यावेळेला आपोआप समजणार आहे. कळतंय? मग तो दुःखी होता म्हणजेच तो सुखी नव्हता म्हणून हे वाक्य झालेलं आहे. कळतंय? बर दुसरं हे बघा कारण का हे परीक्षेमध्ये हे पर्टिक्युलरली रेनर मार्टिनचं वाक्य आहे. परत 2011च्या पूर्वीच आलेलं आहे. ह्याच्यानंतर हे वाक्य आलं नाही. नंतर तलाठीच्या एका परीक्षेमध्ये मात्र आलेलं आहे. रोमिओ लर्ड थोडस वेगळ्या प्रकारचं आहे कारण का विदाऊट हे तिथे विदाऊट हे प्रिपोजिशन या वाक्यामध्ये नेगेटिव्ह अर्थ प्रगट करण्यासाठी वापरलेलं आहे. बघा रोमिओ लव्ड ज्युलियट म्हणजे रोमिओनी ज्युलियट वरती प्रेम केलं. बरोबर ना. मग आता हे वाक्य करत असताना बघा मराठीमध्ये काय होतं बघा आणि मराठी आपण किती विचित्र प्रकारे ते करू बघा. रोमिओ लव्ड ज्युलियट म्हणजे समजा मी माझ्या देशावर प्रेम करतो ह्याचा लगेच आपण काय करतो माहिती का? प्रेम करतो याला विरुद्ध अर्थ
द्वेष करतो. मग आपण लगेच काय करतो माहिती का, मी माझ्या देशाचा द्वेष करत नाही. तर हा असला प्रकार नाहीये. म्हणजे मी प्रेम करत नाही याचा अर्थ असा नाहीये ना की मी द्वेष करतो. समजतंय ना. म्हणजे मी प्रेम करत नाही म्हणजे ठीक आहे मला आवडतो एवढंच, बरोबर ना. सांगायचं एवढंच आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये करत असताना मात्र हे असला प्रकार चालणार नाही. त्यामुळे मराठीचं सुद्धा तुम्हाला नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करणं किंवा होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करणं हे नीट जमलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, मराठीचा पर्टिक्युलरली या प्रकारचा अभ्यास करत असताना तुमच्यापैकी कोणीही विशेष लक्ष देत नाही. आणि ते लक्ष न द्यायच्या मागचं कारण फक्त एकच असतं, तुम्हाला मराठी येतं त्यामुळे खाली दिलेले जे 4 पर्याय आहेत ना त्याच्यातलं बरोबर अर्थ असलेलं वाक्य नेमकं समजत असतं. परंतु इंग्लिश मध्ये असं होत नाही. याचं कारण तुम्ही इंग्लिशची वाक्य फक्त बघत राहता आणि आपल्याला हेच बघायचंय की इंग्लिशच्या वाक्यांचा जर अर्थ समजला तर मात्र हे लगेच समजतं. कळतंय. म्हणून बघा इकडे काय केलंय बघा, रोमिओ लव्ड ज्युलियट. ह्याचं निगेटिव्ह जर करायचं असेल तर रोमिओ वॉज नॉट विदाउट लव्ह फॉर ज्युलियट. म्हणजे ज्युलियट वरती त्याचं प्रेम नव्हतं असं नाही, असं जे म्हटलंय ना ते हे आहे. दुसऱ्या परीक्षेमध्ये येऊन गेलेलं हे वाक्य आहे ते पण बघा. म्हणजे इथे काय दिलंय बघा, नो वन वॉज ऍब्सेंट. मग आता इथे काय होतं बघा, आणि इथे पर्टिक्युलरली म्हणजे हे खूप कन्फ्युज करणारं वाक्य. ऍक्च्युली कन्फ्युज करणारं काहीच नाही. कळलं का. बघा असं परीक्षेमध्ये वाक्य येऊन गेलं, नन वॉज ऍब्सेंट. आणि ह्याचे पर्याय हे दोन्ही बरोबर वाटतात. पण लक्षात ठेवा इथे ननचा अर्थच काय माहितीये का, नो आणि वन. त्यामुळे नो वन आहे त्याचा विरुद्ध अर्थ ऑल होऊ शकत नाही, तर तो एव्हरीवनच झाला पाहिजे. हे आपल्याला समजलं पाहिजे. अर्थात हे समजणं खूप सोपं आहे. त्यामुळे सगळ्यांना याचं उत्तर नक्कीच आलेलं असेल, त्याच्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही. पण थोडंसं लॉजिक वापरायचं. काही वेळेला असं मुद्दामून कन्फ्युजिंग पर्याय हे परीक्षेमध्ये देत सुद्धा असतात. तर असं करत असताना हे असले काहीतरी ज्या वेळेला तुम्ही लॉजिक वापराल ना त्यावेळेला तुम्हाला ते समजायला अवघड जाणार नाही. बाकी याचा अर्थ बघा इकडे काय आहे, कोणीही हजर नव्हतं. कळलं. कोणीही गैरहजर नव्हतं. कोणीही गैरहजर नव्हतं म्हणजेच प्रत्येक जण का सगळे जण उपस्थित होते, तर त्याचा अर्थ प्रत्येक जणच होणार. कळलं का. ऑल होणार नाही. कारण का ऑल म्हटल्यानंतर म्हणून मी रिटर्न इंग्लिश मध्ये सुद्धा बऱ्याच जणांना सांगत असतो की मित्रांनो ऑल हा शब्द इतका लाईटली घेऊ नका. ऑल मध्ये काय येतं नाही मुळात समजलं पाहिजे. ऑल हे नेहमी माणसांसाठीच वापरलं जातं असं नाहीये ना. जसं समजा इकडे जेवढ्या म्हणून वस्तू पडलेल्या आहेत, मी समजा माझ्या मुलाला सांगितलं कलेक्ट ऑल सर्वनामे, बरोबर आहे ना. अनिश्चित संख्या दर्शक, बरोबर आहे. कलेक्ट ऑल. मग आता कलेक्ट ऑल म्हटल्यानंतर काय झालं तर मी त्या वस्तूंबद्दल बोलतोय. पण इथे समजा माझ्यासमोर एक 15-20 मुलं असतील आणि मी म्हणतो आय एम टेलिंग ऑल. आता आय एम टेलिंग ऑल म्हणजे मी सगळ्यांना सांगत आहे का मी सगळं सांगत आहे, हे ऑल या शब्दावरून समजत नाही. म्हणून तिकडे ऑल चालत नाही. कळतंय. बाकी ही वाक्य तर चुकीची आहेत, त्याच्याबद्दल समजेल. म्हणजे देर इज नो वन ऍब्सेंट चालणार नाही, कारण का हेच निगेटिव्ह अर्थाचं आहे. आणि इथे नॉट हे चालणार नाही. आणि एनीवन वॉज हार्डली प्रेझेंट हेही चालणार नाही. त्यामुळे इथे फक्त हे एवढंच वाक्य बरोबर आहे. आता जी पुढची जी महत्वाची वाक्य आहेत ती आपण बघूया. त्याच्यामधली पहिल्यांदा जी सोपी आहेत ती बघूया आणि नंतर या वाक्यांकडे जाऊया. बघा, तो त्याच्या मित्रांना भेटत नाही. ही डझंट मीट हिज फ्रेंड्स. तो त्याच्या मित्रांना भेटत नाही. तो त्याच्या मित्रांना भेटत नाही ह्याचा अर्थ काय, तो त्याच्या मित्रांना भेटायचं टाळतो. हे एकदा समजलं तर बघा, ही अवॉइड्स मीटिंग हिज फ्रेंड्स. कळतंय. एवढं सोपं आहे. मित्रांना भेटत नाही याचं काय, तर तो मित्रांना टाळतो, एवढंच त्याचा अर्थ आहे. कळतंय. म्हणून हे वाक्य झालं. पुढचं बघा, दे डिडंट ऍक्सेप्ट माय प्रपोजल. त्यांनी माझी योजना स्वीकारली नाही. त्यांनी माझी योजना स्वीकारली नाही म्हणजेच त्यांनी ती नाकारली. म्हणून तिकडे आलं दे रिफ्युज्ड माय प्रपोजल. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला या वाक्यांचा मराठी अर्थ समजला ना तर तुम्हाला इंग्लिश वाक्य समजायला अजिबात अवघड नाही. त्यामुळे या पर्टिक्युलरली या कोणत्याही चॅप्टरचं टेन्शनच घ्यायचं नाही, इतके सोपे आहेत ते. कळलं. आणि म्हणूनच परीक्षेत फार कमी वेळा विचारतात. पण सगळ्यात महत्वाचं काय असेल तर मित्रांनो वाक्यांचा अर्थ समजणं. कळतंय. पुढचं इथलं वाक्य बघा, दोज डेज ऑफ चाइल्डहुड. बालपणाचे ते दिवस कधीही विसरले जाऊ शकत नाहीत. म्हणजेच काय तर बालपणाचे ते दिवस नेहमी आठवले जातात. कळतंय.
विसरले जाऊ शकत नाहीत म्हणजेच आठवले जातात. म्हणजे आपण कधी ना कधीतरी आठवण येत असते, आमच्या लहानपणी असं नव्हतं, आमच्या लहानपणी तसं नव्हतं, हे आठवत असतं. थोडक्यात परत आहे खूप सोपं, कळतंय? आता ही जी पुढची वाक्य आहेत ना याच्याकडे जाऊ. त्यातल्या त्यात म्हणजे सांगितलं तर तुम्हाला ही वाक्य येऊन गेलेली नाहीत. हे वाक्य मात्र एका परीक्षेमध्ये 2011 पूर्वी येऊन गेलेलं आहे. परत हे वाक्य म्हणजे काय हे नीट लक्षात ठेवा. हे वाक्य म्हणजे हे वाक्य नाही, पर्टिक्युलरली ही जी पद्धत आहे म्हणजे नेगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करण्याची ती येऊन गेली. म्हणजे नन एक्सेप्ट असं जर कोणतंही वाक्य जर आलं त्याच्याऐवजी समजा असं वाक्य दिलं, नन बट आय रीच देअर ऑन टाइम. म्हणजे एक्सेप्ट लिहिलं त्याच्याऐवजी इकडे फक्त बट लिहिलंय. अर्थ दोन्हीचा जवळजवळ तोच आहे. म्हणजे काय बघा, नन बट आय रीच देअर ऑन टाइम. कोणीच नाही पण मी तिकडे वेळेवर पोहोचलो. मग कोणीच नाही मी पोहोचलो म्हणजे फक्त एकटा मीच पोहोचलो ना, म्हणून ते वाक्य करताना असं करायला लागतं, ओनली आय रीच्ड देअर ऑन टाइम. सांगायचं काय मित्रांनो, फक्त तुम्हाला नन एक्सेप्ट किंवा नन बट असं ज्या वेळेला दिसतंय वाक्याचं त्याचं फक्त इथे ओनली आय मध्ये येतं एवढं लक्षात ठेवायचं आणि तेवढंच पाठ करून ठेवायचं. अर्थात परत वाक्यांचा अर्थ समजणं हे खूप महत्वाचं आहे. बाकी ज्यावेळी तुम्ही अभ्यास करत असता त्यावेळी मात्र हे सगळं बघायचं असतं. म्हणजे जसं बघा, तुम्ही ज्यावेळी नोट्स काढता ना त्यावेळी नोट्स मध्ये काय महत्वाचं आहे त्याच्या खाली अंडरलाईन करता. म्हणजे जाता जाता किंवा शेवटच्या रिव्हिजनला तुम्ही ते मेन 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 मुद्दे आहेत ना तेच बघत असता आणि तीच रिव्हिजन असते, कळतंय? तसंच ज्या वेळेला ह्याची तुम्ही रिव्हिजन कराल परीक्षेच्या वेळेला काय तुम्हाला फक्त हे एवढं महत्वाचं लक्षात ठेवायचं, ठीक आहे, नन बट किंवा नन एक्सेप्ट वगैरे जर काय असेल तर त्याचं फक्त ओनलीनी वाक्य अफर्मेटिव्ह होत असतं. इकडे नकार आहे, इकडे काय आहे ते बघा. तसंच इकडे दिलंय बघा, नन एक्सेप्ट मी प्लेड वेल. म्हणजेच काय, माझ्याशिवाय दुसरं कोणीही, एक्सेप्ट म्हणजे शिवाय, बरोबर ना? नन एक्सेप्ट मी प्लेड वेल म्हणजे माझ्याशिवाय दुसरं कोणीही चांगलं खेळलं नाही, म्हणजे फक्त मीच चांगला खेळलो म्हणून ते आलेले ओनली आय. म्हणजे नन एक्सेप्ट असू दे नाहीतर नन बट असू दे, इथे काय करायचं हे तुम्हाला समजलं. आता या वाक्याकडे जाऊया. हे वाक्य खास करून लक्षात ठेवायचं आणि ह्याच्यामधलं महत्वाचं काय लक्षात ठेवायचं ते बघा. हॅड टू चं असलेलं कोणतंही वाक्य आहे ना ते ह्याच्यामध्ये करावं लागतं. मित्रांनो, ही फ्रेज आहे ना ही थोडीशी विचित्र अर्थाची आहे. याचं कारण फक्त काय ते नीट समजून घ्या. आय हॅड टू लाफ याचा अर्थ काय, मला हसावं लागलं. मग मला हसावं लागलं ह्याचं जर समजा तुम्ही मराठीमध्ये मला हसावं लागलं हे होकारार्थी वाक्य आहे, याचं जर तुम्हाला नकारार्थी वाक्य करायचं असेल तर तुम्ही मराठीमध्ये काय करता बघा, मला हसावं लागलं. बघा विचार करा, म्हणजे मी रडलो नाही. तर याचं होतं फक्त एकच, मला हसावं लागलं म्हणजेच मी माझं हसणं आवरू शकलो नाही. हेल्पचा अर्थ म्हणजे कांट हेल्पचा अर्थ आवरणे असा आहे, कळलं का? म्हणून इकडे आय कुडंट हेल्प लाफिंग म्हणजे मी हसणं आवरू शकलो नाही असं येत असतं. मग उद्या हॅड टू चं इतर कोणतंही वाक्य आलं, समजा मी असं म्हटलं, ही हॅड टू रिझाईन असं जर वाक्य दिलं तर ते पण याच्याप्रमाणेच झालं पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे, कळलं? आता पुढची ही जी वाक्य आहे जी मी तुम्हाला म्हटलं की हे अजूनपर्यंत परीक्षेमध्ये विचारली गेली नाहीत. आता ती का विचारली गेली नाहीत वगैरे मला काही माहिती नाही, पण नाही विचारली गेली अजूनपर्यंत, कोणाचं लक्ष केलेलं नाहीये तिकडे या प्रकारे. त्यामुळे आपण मात्र त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं जिकडे अजूनपर्यंत विचारलं गेलं नाही परंतु या पर्टिक्युलर घटकामध्ये ज्याचा समाविष्ट आहे ती वाक्य आपल्याला माहिती असली पाहिजे. आता इकडे काय बघा, बट फॉर युअर इलनेस म्हणजे तू आजारी होता म्हणून, म्हणजे केवळ तुझा आजारपण म्हणून, अदरवाईज नाहीतर वी वुड हॅव गॉन फॉर अ लॉंग ड्राईव्ह नाहीतर आपण लॉंग ड्राईव्हला गेलो असतो. आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ही वुड हॅव ची वाक्य ही आपण फक्त इफच्या वाक्यांमध्ये वापरतो बघा. इफचा जो शेवटचा रूल आहे टाईप 3, त्या टाईप 3 मध्ये बघा इफच्या नंतर परफेक्ट पास्ट असतं आणि त्याच्यानंतर कुड हॅव, वुड हॅव, शुड हॅव, माइट हॅव हे असतं, हे आपण बघितलेलं आहे. म्हणून इकडे बघा काय केलंय, बट फॉर युअर इलनेस म्हणजे तुम्हाला फक्त एवढंच लक्षात राहिलं पाहिजे ह्याच्यामधलं काय, बट फॉर. मग बट फॉरचं उद्या कोणतंही वाक्य दिसलं, कळलं का? म्हणून मी हे आता सांगितलेलं ना हे नीट लक्षात ठेवा.
नन एक्सेप्ट असू दे, नाहीतर नन सेव्ह हे सुद्धा इंग्लिश मध्ये प्रिपोजिशन म्हणून वापरलं जात असतं. नन एक्सेप्ट असू दे, नन सेव्ह असू दे, नाहीतर नन बट असू दे. याच्या नंतरच असलेलं कोणतंही वाक्य असतं ते ओनली असंच झालं पाहिजे. म्हणजे उद्या ओनलीचं वाक्य आलं तर ते ह्याच्याप्रमाणे झालं पाहिजे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. बरं, लक्षात ठेवायचं म्हणजे काय, त्यांचा अर्थ नीट समजून घ्या. बाकी करायची काही आवश्यकता नाहीये. तसंच बट फॉरचं कोणतंही वाक्य आलं तर तुम्हाला एवढंच लक्षात राहिलं पाहिजे की हे काय करायचं असतं. तर इफचं, बट फॉरचं वाक्य इफ परफेक्ट पास्ट मध्ये करायचं आणि त्याच्यानंतरचं पुढचं वाक्य जे आहे ते तसंच्या तसं लिहून ठेवायचं. कळतंय? बघा, बट फॉर हे होकारार्थी वाक्य बघा. बट फॉर युअर इलनेस, पण तू आजारी होता, पण तुझ्या आजारपणासाठी. नाही तर बघा काय रे, पण तुझ्या आजारपणासाठी. नाहीतर आपण परत, कळलं का? हे नाहीतर म्हणजे अदरवाईजचा मराठीमध्ये आणतंय, नाहीतर इंग्लिशमध्ये ऍक्च्युली इथे कुठे नकार नाही हे लक्षात ठेवा. पण तुझ्या आजारपणासाठी, नाहीतर आपण लॉंग ड्राईव्हला गेलो असतो. मग आता इथे बघा ना, इथे काय झालं बघा, इथे नकार आला ना. म्हणजे इफ यू हॅड नॉट बीन इल, म्हणजे जर तू आजारी नसता तर. आता आलं नाही ते नॉट बघा, म्हणजे तू जर आजारी नसता तर आपण लॉंग ड्राईव्हला गेलो असतो. म्हणजे लक्षात फक्त एवढंच ठेवायचं, बट फॉरचं असलेलं वाक्य आहे ते इफचं परफेक्ट पास्ट याने होतं. या साध्या फक्त ना असं धरून चाला ना की हे की वर्ड्स आहेत. कळलं का? निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करण्यासाठी हे की वर्ड्स आहेत. एवढे फक्त लक्षात ठेवायचे. आणि हे सोडून बाकीचं जे काय आहे, म्हणजे जसं आता मगाशी आपण बघितलं बघा की लवचं वाक्य जर असेल, कळलं, तर इकडे काय होतं, फक्त विदाऊट लव असलेलं वाक्य असलं पाहिजे आणि नॉट विदाऊट लव. कळलं? असं असलं पाहिजे. हे एवढ्या साध्या गोष्टी आहेत ना, एवढ्या फक्त मित्रांनो लक्षात ठेवायच्या आहेत. कळतंय? बर, हे का तुम्हाला सांगतोय माहितीये का? म्हणजे आणि 10वी मध्ये असताना आम्हाला हे असले प्रकार होते. त्यावेळेला अर्थात ठीक आहे, म्हणजे माझे वडील सुद्धा संस्कृतचे पंडित आहेत आणि चारही भाषांचे चारही भाषा त्यांना खूप चांगल्या पद्धतीने अवगत आहेत. त्यामुळे आम्हाला शाळेमध्येच इंग्लिशचं ग्रामर चांगलं येत होतं. पण त्यावेळेला म्हणजे पर्टिक्युलरली मी सांगतो तुम्हाला, मी त्यावेळेला जे काही केलेलं आहे, म्हणजे मला 100 पैकी 89 मार्क आहेत इंग्लिशमध्ये. त्यावेळेला सांगायचं फक्त एवढ्यासाठी आहे की त्यावेळेला मी अशा काही आयडिया करून ठेवल्या होत्या शाळेमध्ये, का परीक्षेमध्ये लिहिताना आपल्यालाही माहिती असावं. तसंच इथे तर तुम्हाला लिहायचं पण नाही, फक्त चुक्क बरोबर कुठलं एवढंच फक्त ओळखायचंय. त्यामुळे मित्रांनो, एलिमिनेशन पद्धत आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, जर हे पर्टिक्युलरली प्रकार नाही पडले तर मग मात्र तुम्हाला वाक्यांचा अर्थ समजणं हे अनिवार्य आहे. आणि तो सहज समजतो, कारण का आपण शेवटी काही झालं तरी ग्रॅज्युएट झालेलो आहोत. आणि जर कोणाला अजूनही वाक्यांचा अर्थ समजत नसेल तर मी त्यांना सांगितलेलं आहे की स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स हे प्रकरण पुन्हा पुन्हा करा. ज्यांना असं वाटत असेल की नाही सर मला ते प्रकरणच समजत नाही, मला फोन करा, मी तुम्हाला सांगेन काय करायचं ते. कळलं? पण मात्र हे प्रकरण करायचं. कळलं? तर हे झालं. मग आता हेच मी फक्त तुम्हाला मराठीमध्ये सांगतोय, पण तुझ्या आजारपणासाठी, नाहीतर आपण लॉंग ड्राईव्हला गेलो असतो. म्हणजेच तू आजारी नसता तर आपण लॉंग ड्राईव्हला गेलो असतो. तसंच इकडे बघा, बट फॉर द आर्मीज इमिजिएट ऍक्शन, म्हणजे आर्मीने इमिजिएट ऍक्शन घेतली, पण आर्मीच्या फक्त इमिजिएट म्हणजे ताबडतोब घेतलेल्या कारवाईसाठी, नाहीतर टेररिस्टनी बॉम्ब ब्लास्ट केलेच असते. कळतंय? मग तेच इकडे घेतलंय, इफ द आर्मी हॅड नॉट टेकन इमिजिएट ऍक्शन. जसं इकडे हॅड नॉट घेतलं तसं इकडे हॅड नॉट टेकन इमिजिएट ऍक्शन, बाकी कॉमा करून पुढचं तसंच ठेवलेलं आहे. बरोबर आहे? त्याच्यानंतर दुसरं एक वाक्य इकडे दिलेलं आहे, कारण का परीक्षेमध्ये या प्रकारचं एक वाक्य फार पूर्वी येऊन गेलं, ते मला आठवलं म्हणून मी तिकडे ते दिलेलं आहे वाक्य. ते वाक्य काय आहे बघा, म्हणजे परीक्षेमध्ये तिकडे काय होतं मला माहित नाही, पण असं काहीतरी होतं, आय व्हिजिटेड दिल्ली होतं का काय होतं माहित नाही मला, तेच इथे फक्त मी औरंगाबाद मधून दिलंय. आय व्हिजिटेड दिल्ली फर्स्ट टाइम. आता बघा ना किती सोपं असतं, म्हणजे याला खरं म्हटलं ना डोकंच लागत नाही, फक्त वाक्याचा अर्थ समजला पाहिजे. आय व्हिजिटेड दिल्ली फर्स्ट टाइम म्हणजे मी दिल्लीला पहिल्यांदाच भेट दिली. मी दिल्लीला पहिल्यांदा भेट दिली याचा अर्थ यापूर्वी कधी दिल्लीला भेट दिली नव्हती. इतकं सोपं असतं.
कळलं? म्हणजे हे करत असताना इथे काय होणार बघा, आय हॅड नॉट व्हिजिटेड दिल्ली बिफोर. कळतंय? इतकं सोपं आहे ते. कळतंय? त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये काही अवघड नाहीये. बघा पुढचं वाक्य असं समजा मी दिलं, नो वन इन पॉलिटिक्स इज करप्ट. बघा मी उलट दिलंय मुद्दा म्हणून. कळतंय का? नो वन इन पॉलिटिक्स इज करप्ट म्हणजे पॉलिटिक्स मध्ये कोणीही करप्ट नाही. म्हणजेच काय, एव्हरीवन हॅज क्लीन कॅरेक्टर इन पॉलिटिक्स. कळलं का? एकदा तुम्हाला इंग्लिश समजलं ना तर तुम्ही अशी कितीही वाक्य म्हणू शकता. बघा समजा मी असं म्हटलं, ही रिमेन्ड सायलेंट. काय म्हटलंय बघा, तो शांत बसला. तो शांत बसला म्हणजेच काय, ही डिडंट स्पीक आउट. कळतंय? हेच मी म्हटलं, इट इज व्हेरी डिफिकल्ट. काय झालं, इट इज नॉट सो इझी. कळतंय? परत लक्षात ठेवा, प्रत्येकाचं याच पद्धतीनं आणि असंच आलं पाहिजे. म्हणजे इथे दाखवली काय वाक्य, असंच निगेटिव्ह आलं पाहिजे किंवा असंच पॉझिटिव्ह आलं पाहिजे असा अट्टहास कोणीही धरू शकत नाही. फक्त तुम्ही एक्सप्रेस जे काही करताय ना त्याच्या अर्थामध्ये आणि ह्याच्या अर्थामध्ये तुम्हाला एवढंच समजलं पाहिजे की फरक नाहीये. कळतंय? त्यामुळे महत्वाचं आहे ना ते आहे, हे लक्षात ठेवा. परत मित्रांनो, हे वाक्य आता सुचलं, मी बनवलेलं आहे. मला सांगायचं फक्त एवढंच आहे की अशी वाक्य तुम्हीही बनवू शकता. कितीही शेकडो वाक्य अशी बनवता येतील. माहितीये का? आता बघा, देयर इज व्हेरी लो लेवल ऑफ ऑक्सिजन ऍट 10,000 मीटर हाईट. खूप सोपं आहे, आपल्याला माहिती आहे. काय तर 10,000 मीटर हाईटला ऑक्सिजनची लेवल काय असते तर खूप कमी असते. मग खूप कमी असते म्हणजेच काय बघा, देयर इज नो सफिशियंट लेवल ऑफ ऑक्सिजन. बस झालं. इकडे घेतलं ना मी, नो घ्या नाही तर नॉट घ्या, त्यांनी काही फरक पडत नाही. मला सांगायचं एवढंच मित्रांनो, सगळं येऊन येऊन शेवटी पोहोचतंय ना ते फक्त एवढ्यासाठी. म्हणून मी सतत 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 तुम्हाला सांगतोय, मराठी मराठी मराठी. इतकं मराठी महत्वाचं आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही लक्षात ठेवा, तुमची मातृभाषा फक्त मराठी आहे, फक्त मराठी मातृभाषा आहे. आणि मराठी मातृभाषा जर तुमची असेल तर तुम्हाला प्रत्येक इंग्लिश वाक्य जर तुम्हाला तुमच्या मातृभाषेतच समजलं नाही तर लक्षात ठेवा, तुम्हाला इंग्लिश समजलं असं होत नाही. त्यामुळे आता ज्या वेळेला मी समजतो की मला इंग्लिश समजतं, बघा ना, मला इंग्लिश समजतं म्हणजे काय, तर मी कोणतंही वाक्य दिलं तर मला ते ताबडतोब माझ्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये समजत असतं. इंग्लिश समजणं म्हणजे काय, तर इंग्लिश भाषेचं असलेलं जे वाक्य आहे ना ते मराठीमध्ये आकलन होणं. कळलं? म्हणून मित्रांनो खास करून लक्षात ठेवा, मराठी जमलंच पाहिजे. परत मराठी म्हणजे मराठी ते मोरावाळीने किंवा तुम्ही जे काय करता ते नाही म्हणत आहे मी, इंग्लिश वाक्यांचा मराठी अर्थ समजला पाहिजे. आणि तो समजला ना तर तुम्ही निम्मी लढाई जिंकलेली आहात. मित्रांनो, या संपूर्ण कोर्समध्ये तुम्हाला जरी एवढं जरी फक्त समजलं ना की आपल्याला प्रत्येक इंग्लिश वाक्य मराठीमध्ये समजलं पाहिजे, तुमच्या मनाला बुद्धीला एकदा ती सवय लागली ना की वाक्य वाचलं मराठीमध्ये समजून घेतलं, वाक्य वाचलं मराठीमध्ये समजून घेतलं, तर एक दिवस असा येईल मित्रांनो की तुम्हाला वाचल्या वाचल्या इंग्रजी समजायला लागेल. आणि ते जे वाचल्या वाचल्या इंग्रजी समजलंय ना म्हणजेच ताबडतोब उत्तर समजणं असं आहे. इंग्लिश समजलं ना तरच इंग्लिश व्याकरण शिकून फायदा, हे लक्षात ठेवा. कळलं का? म्हणून मी सतत सतत तेच सांगतोय. ठीक आहे, इंग्लिश व्याकरणाचे रूल्स आहेत, हे आपण शिकू शकतो आणि त्यावरून ओळखू शकतो. पण हे कसं आहे माहिती का, प्रत्येक वेळेला आपण प्री करून नेसला जाणार असंही काही नाहीये. मग ज्या ज्या वेळेला कधी का जाईना आपल्याला जर आपण ही प्रॅक्टिसच ठेवली तर मात्र मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही हे सहज करू शकता. या प्रकारची कोणती एक्सरसाइज ही सहज करू शकता, एवढंच मला सांगायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करणं. कळतंय? आता ह्याच्यानंतर जो पुढचा भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह.